नमस्कार श्रोतेहो, स्टोरी वर्ल्ड या आपल्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत जन्मखुणी या कथामालिकेचा तिसरा भाग. सबटायटल हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहे. या कथेच्या पहिल्या 2 भागांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती आधी ऐका म्हणजे लिंक लागेल. कृपया कथेचा भाग संपूर्ण ऐका. कथा इंटरेस्टिंग आहे. चला तर मग ऐकूया जन्मखुण भाग तिसरा. परिमल आणि कालिंदीताई दुपारी जेवण करून तयारीनिशी निघतात. परिमल प्रचंड टेन्शनमध्ये असतो, कारण 9 दिवसांनी आपलं काय होईल? आपण जगू का नाही? प्रेरणाचे काय होईल? आपल्याला तर काका काकू होते सांभाळायला, पण प्रेरणाला तर सिंगल पॅरेंट असं आयुष्य काढावं लागेल. तिला माहेरी आईशिवाय कोणीच नाही. बाप रे बाप, असे एक ना अनेक प्रॉब्लेम्स आपल्या बाळालासुद्धा. तेव्हाच जर काकांचं ऐकलं असतं तर. आपल्याजवळ खूप वेळ होता शोध लावायला. मित्रांसोबत गेलो असतो, नाहीतरी वर्षातून एकदा तरी मी आणि युग जायचंच. नंतर प्रेरणा आणि पल्लवीसुद्धा यायला लागल्या. कोणी नाही नसतं म्हटलं. का मती मारली गेली होती. आता ज्या मार्गाने जातोय तो योग्यही आहे की नाही माहीत नाही. अगदी सागरात सुई शोधण्यासारखं आहे. कालिंदीताई पण गहन विचारात देवाचं नामस्मरण करत आहेत. कसं होईल प्रेरणाचे? तिलाही आपल्यासारखं तरुण वयात वैधव्य येईल? जे त्रास आपण सोसले तेच तिच्याही नशिबी आहे का? परिमलच्या पश्चात नानासाहेब आणि सुनीताताई आता सारखेच वागतील की तिने न ऐकल्याबद्दल दूषणा देतील? कारण त्यांचा पण उतार वयातील आधार आहे परिमल. नाही नाही देवा, असं कधीही नको होऊ देऊ. माझं आयुष्य त्याला दे, असं मनात म्हणत कारमधील गणपती बाप्पांना हात जोडले जातात. दुपार असल्याने रस्ता निर्मनुष्य असतो. परिमल फलटण मार्गे जावळीला पोचतो 2 तासात. 2 तास अगदी शांततेत गेलेले असतात. पुढे जावळी तालुक्यातील कोळघर हे साधारणपणे 55 किलोमीटर असावे. पण दरड कोसळल्याने गावात लवकर पोहोचता येणार नव्हते. मार्गात अडथळे काय संकेत देत होते देव जाणे. संध्याकाळी 7 वाजतापर्यंत पोहोचायलाच हवं होतं. आता वेळ कमी आहे. परिमल चिंतेने विचारतो, आई आपण काय करायचे? रात्र होईल. तितक्यात कालिंदीताईंना एक गावकरी दिसतो. त्याला विचारतात, दादा, कोळघरला चालत चालत पोचायला किती वेळ लागेल? गावकरी उत्तरतो, अर्धा तास. वाटलंय बिकट आहे, तुम्हासनी जास्तच वेळ लागेल. परिमल यावर म्हणतो, आई मी गावात चालत जातो, तुम्ही रस्ता क्लिअर झाला की पोहोचा, कारण इथे 2-2.5 तास लागतील. कालिंदीताईंना त्याचं म्हणणं पटलं. त्या परिमलला नीट जा असं सांगतात. परिमल दरवर्षी ट्रेकिंगला जात असतो, त्यामुळे तो सराईतपणे त्या गावकऱ्याबरोबर चालू लागला. गावकरी सहज विचारतो, काय पाहुणं, इकडं कुठं? कोळघरमध्ये मधुसूदन कुलकर्णी राहतात, त्यांच्याकडे. गावकरी जरा विचारात पडलेला दिसला. परिमलने न राहून विचारलं, काय झालं दादा? तो चालता चालता एकदम थांबला आणि परिमलकडे भयभीत नजरेने पाहू लागला. परिमल हलकेच हसून म्हणाचा, इतके का घाबरले? भूत पाहिल्यासारखे. गावकरी जे पळाला त्याने मागे वळून पण नाही पाहिलं. अंधार पसरत चाललेला. पाऊलवाट जशी जात होती तसा तो पुढे जाऊ लागला. नेमक्या आज अमावस्या. मनात आता भीतीचे काहूर माजलेले. परिमल लहानपणापासून घाबरतो भूताच्या गोष्टींना. मनात हनुमान चालिसा म्हणत जाऊ लागला. कुत्र्याचं रडणं ऐकू येऊ लागलं. मधुसूदन कुलकर्णीचे नाव ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर एवढी भीती का दिसून आली? परिमलला काय करावे समजेना. पुढे जावे की नाही, कारण तो गावकरी त्याच्याच वयाचा दिसत होता. तो अशा गोष्टींवर विश्वास ठेवतोय म्हणजे नक्की काहीतरी गौडबंगाल आहे. तेवढ्यात त्याला हळूहळू पैंजणाचा आवाज येऊ लागला. आता तर परिमलचे काही खरे नाही. त्याने पावलांचा वेग वाढवला. त्याला अस्थम्याचा पण त्रास आहे, त्यामुळे दम लागला होता, पण पर्याय नव्हता. जसजसा त्याचा वेग कमी व्हायचा तसतसा घुंगरांचा आणि कुत्र्या रडण्याचा आवाज वाढायचा. तेवढ्यात मागून एक बाईकवाला आला. त्याची मागे वळून पाहण्याची हिंमत होत नव्हती. ती बाईक पुढे जाऊन थांबली. एक विशीतला मुलगा होता. त्याने विचारलं की कुठं जायचं. परिमलला वाटलं की याला सांगितलं की कुलकर्णींच्या घरी तर हा पण सोडून जाईल, म्हणून परिमल एवढंच म्हणाला, कोळघरला. त्याने काहीच न बोलता बसू दिले. परिमलला हायसे वाटले. 20 मिनिटात पोहोचले. 7:30 वाजून गेले होते. गावातील लोक लगबगीने घरी जात होते. परिमलने तिथे एका साठी गाठलेल्या गृहस्थाला विचारलं, इथे मधुसूदन कुलकर्णी कुठे राहतात?
तो सद्गृहस्थ, काय काम काढलंस बाबा, ये घरात, बसून बोलू, थकलेला दिसतोस. त्यांनी परिमलला आत बसविले, सुनेला पाणी आणायला सांगितले. पाणी पिल्यानंतर त्याच्यासाठी चहा ठेवायला सांगितला. परिमल त्यांना म्हणाला, आजोबा मला चहा नको, मला कुलकर्णी आजोबांच्या घरी जाणं खूप आवश्यक आहे, त्यांचा प्लीज पत्ता द्या. सद्गृहस्थ म्हणाले, पोरा, मधू या जगात नाही, तो माझा बालमित्र होता. साताऱ्याला 18व्या वर्षीच नोकरीला लागला. गावी येणं जाणं होतं. वयाच्या 25व्या वर्षीच गेला. परिमलला लक्षात आले की ही आपल्यासारखीच कहाणी आहे. परिमलची उत्सुकता वाढली. त्यांना मुलं बाळं तर असतील ना? ते सद्गृहस्थ नाराजीच्या सुरात म्हणाले, काय सांगू बेटा, तिकडे तो गेला आणि त्याला मुलगा झाला. नंतर त्याच्या मुलाच्या बाबतीत पण तसंच झाले. आता त्यांना पण एक मुलगा आहे, तो 22 वर्षाचा आहे. परिमलच्या लक्षात आले की ही आपल्यासारखीच कहाणी आहे. परिमल, आजोबा, तुमच्या मित्रात काही जाणवलं का? तो जाण्याआधी, म्हणजे तो कुठे गेला असेल, काही गूढसाधना करायला? सद्गृहस्थ पण व्यवस्थित सांगत असतात. हो तर, एके वर्षी, म्हणजे काही 19-20 वर्षी, तो महिनाभर गायब होतो. नोकरीच्या ठिकाणी पण काही सांगितलं नाही. ते चौकशी करून गेले आणि त्याला कामावरून कमी केलं. मग त्याने एका दलालाकडे काम केले आणि सोबत तो भविष्य देखील सांगू लागला. परिमलला योग्य माणूस मिळाला होता. त्याने पुढे विचारलं, तुमचा बालमित्र होता तर तुम्ही विचारलंच असेल ना की त्याला अचानक ही सिद्धी कशी प्राप्त झाली? सद्गृहस्थ, तो कांगडा येथील माता जोतावलीचे दर्शन घेऊन आला होता. पण देवी माता भक्तांसोबत असं नाही करणार. ते नक्कीच अजून दुसरीकडे कुठे गेले असतील. प्लीज आठवा आजोबा. या गोष्टी सुरू होत्या तर घरातील इतर मंडळी पण ऐकण्यासाठी उत्सुक होऊन मिळेल त्या जागी बसले होते. तेवढ्यात कालिंदीताई पण पोचल्या गावात. त्यांनी परिमलला पत्ता विचारला आणि 5 मिनिटात पोचल्या देखील. त्या कारमधून उतरल्या. समोर त्यांना परिमल दिसला. त्या घरात आल्या. सद्गृहस्थांनी आपली ओळख करून दिली. मी नवीनचंद्र देशमुख. परिमलने सुद्धा कालिंदीताईंची ओळख करून दिली आणि कालिंदीताईंनी इथे येण्याचे कारण सविस्तर सांगितले. रात्रीचे 8 वाजले होते. त्यांनी इथेच जेवण करायचा आग्रह केला आणि मुलाकर्वे कुलकर्ण्यांच्या नातवाला आणि सुनेला बोलवून आणायला सांगितले. ते दोघे लगेच आले. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची दिसत होती. देशमुख आजोबांनी कुलकर्ण्यांच्या सुनेला परिमलची सर्व कहाणी सांगितली. कुलकर्ण्यांची सून मृदुला म्हणाली, हा शाप माझ्या कुटुंबाने पण सोसलाय. मी रोजच मरते. असं वाटतं की माझा मुलगा कधीच 25 वर्षाचा होऊच नये. झाला की तो पण मला सोडून जाईल की काय, असं म्हणत हमसमशी रडू लागली. कालिंदीताईंनी समजूत घातली, तुम्ही पण का नाही आमच्यासोबत येत? आमचं आणि तुमचं दुःख एक आहे. मृदुला म्हणते, पण ताई, आमच्याजवळ कुठे आला एवढा पैसा? आणि त्यांनी काय कबूल केले असेल कोण जाणे? देशमुख आजोबा धीर देतात. मृदुला, त्या म्हणतायत आहेत तर जाऊन ये. तुझ्या मुलाच्या नशिबाने चांगली संधी आली आहे या शापातून मुक्त होण्यासाठी. पुढे अजयने नशीब काढलं तर तुमचं चांगलंच होईल. पैशाची चिंता नको करू. जा बाळ. मृदुला संकोचून विचारते, ताई, तुम्हाला मी आलेलं खरंच चालेल का हो? आम्ही तुमचे उपकार नक्की फेडू. अजय पण म्हणाला, हो दादा, तुम्हाला हरकत नसेल तर नक्की न्याल का? मी तुमची सर्व कामे करीन. परिमल हसत हसत त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला, हो हो नक्की चला, पण लगेच तयार होऊन या, लगेच जेवण करून निघूयात. मायलेकांचे डोळे भरून आले. ते दोघे लगबगीने निघतात. जाताना पुन्हा अजय म्हणाला, दादा, आम्हाला सोडून जाऊ नका. त्याच्या म्हणण्यात आर्जव दिसत होता. परिमलला त्याच्या परिस्थितीची दया आली. काका काकू आपल्या पाठीशी आईवडिलांप्रमाणे खंबीर उभे होते. नाहीतर आपली स्थिती अशीच असती. उगाच बोललो काकांना. त्यांना किती वाईट वाटलं असेल. तरी त्यांनी राग गिळून टाकला. देशमुख आजोबा आग्रहाने म्हणाले, चला पाहुणं, जेवण करून घ्या आणि मग जावा. कालिंदीताईंना खूप गहीवरून आले. अर्ध्या तासाच्या ओळखीतच किती आपलेसे केले या कुटुंबाने. देव यांचं नेहमी भलं करो. असे चांगले लोक या जगात आहे, म्हणूनच या कलियुगात टिकलो आहोत आपण. प्रेरणाला सुद्धा उत्तम सासर मिळाले आहे. जेवण करून झाल्यावर थोड्या वेळात मृदुला आणि अजय जायच्या तयारीने येतात. जाताना कालिंदीताई त्यांना घरचा पत्ता देतात आणि 12शाला नक्की यायचं असं आग्रहाचे निमंत्रण देतात. देशमुख आजोबांना नमस्कार करून ते पुढे मार्गस्थ होतात. तर श्रोतेहो, आपल्याला ही कथा कशी वाटतीये ते नक्की कमेंट करून सांगा. कथा आवडली असल्यास लाईक अवश्य करत जा.
चॅनलवर नवीन आले असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. तुम्हाला तुमच्या कथा श्रोत्यांपर्यंत पोहोचवायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ईमेल आणि संपर्क नंबर दिला आहे. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया पुढील भागात. तोपर्यंत गुड बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.